यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन्स 2026 ला स्थगिती देण्यात आली आहे। सध्या 2012 मधील यूजीसी नियम लागू राहणार आहेत असं कोर्टाने म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि यूजीसीला नोटीस बजावलेली आहे। यूजीसीच्या नव्या नियमात स्पष्टता नाही असं कोर्टाने म्हटलंय। यूजीसीच्या नवीन इक्विटी नियमांवरून देशभरात गदारोळ झालेला होता। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, यूजीसीच्या नव्या नियमांनंतर बराच उद्रेक झालेला होता, विशेषतः उत्तरेकडच्या राज्यात यावरनं मोठी आंदोलनं झालेली होती। अखेरीस ते नियम मागे घ्यावे लागले। अगदी सर्वोच्च न्यायालयाने या नियमांना सध्या स्थगिती दिलेली आहे। 2026 ला या संदर्भात नियम केले होते। नियमामध्ये ओबीसी आणि एसटी एसटी समाजातील विद्यार्थी शिक्षक शिकत असताना त्यांना जातीवरून हिणवलं गेलं किंवा कशा पद्धतीने त्यांची थट्टा केली किंवा त्यांना प्रवेश नाकारले, तर या संदर्भामध्ये समिती नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेश यूजीसीने दिले होते। या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरती देखील एक समिती नियुक्त करण्याची या नव्या नियमामध्ये तरतूद करण्यात आली होती। मात्र या सगळ्यामध्ये जी समिती नियुक्त करण्यात येणार होती त्यामध्ये एससी एसटी आणि ओबीसी आणि दिव्यांग वर्गाचे प्रतिनिधित्व असणार होते आणि कारवाई जी होणार होती ती सवर्ण वर्गावरती होणार होती। मात्र सवर्ण वर्गातील ज्या लोकांवरती कारवाई होणार आहे त्या वर्गातील कोणाचंही प्रतिनिधित्व या समितीमध्ये नव्हतं, त्यामुळे खऱ्या अर्थानं गदारोळ सुरू झाला होता। या अगोदर जो नियम होता त्यामध्ये ओबीसी प्रवर्गाला अशा पद्धतीने कुठलीही समिती नव्हती। मात्र पहिल्यांदा 2026 ला दिग्विजय सिंग यांच्या समितीने जी शिफारस केली होती त्यानुसार ओबीसी समाजाला देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं। त्यामुळे ओबीसी आणि सवर्ण अशा पद्धतीचे वाद निर्माण झाला होता आणि वेगळं असं एक म्हणजे जाती अंताच्या लढाईमध्ये जातीचा उद्रेक झाल्याचं आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच उत्तर भारतामध्ये खास करून करणी सेना असो किंवा ब्राह्मण समाजातील वर्ग असो या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि नियमामध्ये बदल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती। न्यायालयाने या नवीन नियमांना सध्या तरी स्थगिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये बदल करण्याचे आदेश दिलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की एखाद्या व्यक्तीने सवर्ण व्यक्तीच्या विरोधात तक्रार केली ती जर खोटी निघाली तर त्यावरती कारवाई करण्याची कुठलीही तरतूद या त्यामुळे अर्थातच शिवाजी, विद्यार्थ्यांच्या उद्रेकानंतर आता सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि यूजीसीला नोटीस बजावत या नियमाला स्थगिती दिलेली आहे। तर यूजीसीच्या नवीन इक्विटी नियमांवरून देशभरात गदारोळ सुरू झाला होता। या यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन्स 2026 ला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे। विद्यार्थ्यांनी मोठा आक्रोश करत देशभरात आंदोलनं पुकारली होती आणि त्यामुळे सध्या 2012 मधीलच यूजीसी नियम लागू राहतील असं कोर्टाने म्हटलेलं आहे।